MS मीडिया टीव्ही, सच सबसे आगे। जिवलग मित्र, जिवलग भाऊ, आपला पाठीरागा शेतकरी नेते आणि महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अभयदादा साळुंके यांना विनंती करतो की आपण या प्रचार सभेच्या अंतर्गत या सर्व जनसमुदायाला संबोधित करावं। या उद्योगी कर्तबगार अशा महान वलांडीच्या भूमीवर तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। साहेब, आपण इथे येणं, माझ्यासारख्याला तिकीट देणं मिळचूक ना गॅरंटी नव्हती। कस होतं की कस खतरे के बाहेर खतरे के अंदर आज। पण साहेब, एखाद्या बारक्याचं सुद्धा कल्याण करणं हे आपल्याच परिवाराकडून शक्य आहे। साहेब, कोण हो मी? 30 वर्ष झालं कोणत्याही पदाशिवाय या वलांडीत कमीत कमी 10 या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, अत्याचारी पीडिताच्या साठी मी आंदोलन केल्यात। इथं गुन्हे दाखल झालेत, दवाखान्याच्या विषयावर झालेत, पीडितेच्या विषयावर आंदोलन केल्यावर झालेत, शेतकऱ्याच्या विषयावर, MSCBच्या विषयावर, बोरळ चौकात आंदोलन, निलंगेला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन, जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आंदोलन, सगळ्यात आपल्या सेवेसाठी ही आंदोलन, ही कष्ट, ही त्याग सतत करत राहिलो। उद्या माझं कसं असा कधी विचार केला नाही। न विचार करता फक्त श्रद्धापूर्वक केलेल्या सेवेमुळं आदरणीय साहेबांनी मला काँग्रेसमध्ये घेतलं। तिथूनच खर तर माझं वजन डबल झालं, म्हणजे शरीराचं नाही, शरीराचंही पाय फ्रॅक्चर झाल्यावर जरा 5-7 किलो वाढले। ती बी आता पळापळीत कमी झालं असेल, लेवलला आला असेल। पण आज एका सामान्य पत्र्याच्या घरात राहणाऱ्या एका शेतकरी आणि शिक्षिकेच्या मुलाला एवढी मोठी संधी दिली आहे। भावानो, माता भगिनींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी माझ्या हाडाचं काढ करीन, लढन, काहीही करीन, पण या निलंगा, देवणी, शिराणपळ मधल्या 18 पगड जाती धर्मातल्या कुण्याही नागरिकाची मान कधी खाली जाऊ देणार नाही। तुमच्यासाठी लढायची ताकद आदरणीय साहेबांनी दिली आहे, आदरणीय भैया साहेबांनी दिली आहे, काँग्रेस पक्षानं आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुल गांधीजींनी दिली आहे। आणि या सगळ्यासोबत देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आहे, महाराष्ट्राचे लाडके नेते माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा आशीर्वाद आहे। या सगळ्याच्या आशीर्वादानं भावानो काम करत असताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, कोणती गोष्ट माणूस सुखासाठी करतोय की हो? मला सांगा, 20 वर्षाखाली आपण हेरमध्ये होतो, चिंचोली, वलांडी, आपण देवणी, शिराणपळ सगळेच हेरमधून निलंग्यात आल्यावर आपल्याला का वाटलं आता लय विकास होईल? काय विकास झाला? उलट आमच्या देवणी तालुक्याची ओळख असलेलं, आमचं स्वाभिमान असलेलं देवणी वळू संशोधन केंद्र परळीला गेलं। एक प्रकारे तो प्रतिष्ठेवर आपल्या घालाय। काहीच, मला सांगा, 9 ते 14 मध्ये आदरणीय निलंगेकर साहेब इथं आमदार होते, त्यांनी तहसील, पंचायत समिती, समाज कल्याणचं वसतिगृह इत्यादी 5-10 गोष्टी त्या 5 वर्षात केल्या। त्याचे उद्घाटन गुत्ते होतात, कोण टक्केवारी घेणे सोडून ह्या आमदारांनी काय केलं हो? एक तरी काम केलंय का? देवणी वळू गेल्याच्या नंतर त्याच्यावर एक शब्द बोलले का?
सरकार तुमचं गल्ली ते दिल्ली, तुम्ही आमदार तुमचं राखायचं काम होतं, राखू शकला नाहीत. या देवणीची एवढी मोठी बाजारपेठ आहे, एवढी गुणवत्ता या वलांडीमध्ये आहे, इथली बाजारपेठ वाढवून काही प्रयत्न केले का? कसलाही प्रयत्न यांनी केलेला नाही, कसलंही काम यांनी केलेलं नाही. एकही काम मी प्रत्येक गावोगावी विचारतोय की एक काम सांगा 20 वर्षातलं ठळक, जसं कुणीही सांगू शकते. आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी बॅरेजेस उभा केले. या तालुक्यात अनेक तळे, सातवण तलाव, सिंधी कामतच्या बॉर्डर पर्यंत आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी उभा केले. एक तरी काम यांनी उभा केलेलं नाही. कुणीच कुठंच सांगू शकत नाही. आणि मग यांना मत मागायचा अधिकार काय? अशा लोकांच्या एका बाजूला हे लोक आहेत, एका बाजूला तुमच्यासाठी 24 तास. आता इथं बसलेल्यापैकी अनेकांनी मला लाईटचा डीपी गेल्याबद्दल फोन केलाय, आणि ज्यांनी फोन केलाय त्याला त्याच दिवशी फार फार तर दुसऱ्या दिवशी त्याच्या गावात डीपी बसवण्याचं काम या अभय साळुंकेने केलंय. गाडी पकडली, दवाखाना, प्रत्येक कामासाठी मी सातत्यानं गेल्या 30 वर्षापासून उभा आहे. कुण्या पदावर होतो मी? कोणत्या पदावर होतो मी? कोणत्याही पदावर नसताना नैतिकता, गाडगे बाबांनी माणसात देव बघा हा जो संदेश दिला, तुमच्यात देव जाणून, तुम्हाला देव जाणून, जनता जनार्दनाला देव जाणून 30 वर्षापासून जी सेवा केली आहे त्या सेवेचं फळ आदरणीय साहेबांनी आणि काँग्रेस पक्षाने दिलंय. भावांनो, मी एक सांगतो, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काही करा, ह्यांनी 20 वर्षे काही केलेलं नाही, मी करायची तयारी माझी आहे. तुम्हाला माहित आहे, तुम्ही जर मला त्या 288 आमदारात नेऊन बसविलो, मी बशाबैल बसली आणि बसन का हो तिथं? हा सांगा, साहेबाला कळू द्या. लढन का नाही तुमच्यासाठी? लढणाऱ्याला संधी द्या, लढणाऱ्याला संधी द्या. मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे. ह्यांनी माझ्यावर आता ही नामी गिरामी गुंड आहेत, कित्येकाला ह्यांनी मारल्यात, कित्येकाला लुटल्यात, आणि गेले 15 दिवस झालं दोघं भाऊ ते गुंड आहे म्हणले. ह्या 3 तालुक्यात कुणाला 5 बोटाने शिव लाव का हो? कधी मी शिवजयंतीची, डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीची तर पट्टी मागायला पावती घेऊन एवढं मोठं वलांडी मार्केट आहे कुणाकडे आलाव का हो? 30 वर्षात कुणाला कसला त्रास माझ्याकडून झालाय का? आणि आता तर एक लक्षात घ्या, आधीच कॅरेक्टर आपलं चांगलं आहे, कशात बी 100 नंबरी सोनं आपण, पण मी मोकळा बी नाही हो. उद्या आमदार झालो, मी मोकळा नाही. मला संस्काराचं बंधन आहे, आदरणीय साहेबाचं बंधन आहे. मी कधीच लाईन सोडून वागू शकत नाही. समजा माझ्याकडून चुकून जरी चुकलं आणि एक फोन आला तर मला लगेच, बरोबर आहे का? ही मोकळे पडलेले आहेत हो दोघं भाऊ, तसला मी नाही. उंडर ठिंडणार आहे ती. ही रस्ता, ज्या रस्त्यावर ही सभा चालू आहे, 4 वर्ष काबर रखडला हो? काही जापानीज टेक्नॉलॉजी होती इथं. 4 वर्षात किती जण आज नवरा बायको कुणाच्या लग्नाला नटून तटून, माझी माय माऊली, माझी बहीण नवऱ्यासोबत जात असता इथून तिथून दुरळ्यात तिथे गेल्यावर कपडेच बदलायची वेळ आहे त्या सोयरेदारीची. अशात प्रवास केला का नाही? किती जण पडले, किती जणांचे हातपाय मोडले. मध्येच एमएससीबी, नीट देवणी तालुक्याची एमएससीबी उदगीर डिव्हिजनला व्यवस्थित चालू असताना, सगळं सुरळीत असताना, तिकडून टक्केवारी येणार ना उदगीर डिव्हिजन मुळे ह्या तालुक्यात केलेल्या कामाची, मध्येच तिकडली काढून निलंग्याला पुन्हा आम्ही आंदोलन करायचं, पुन्हा वापस उदगीरला जोडून आम्ही आंदोलन करून काय बालाजी भाऊ आपण बोराळ चौकात रस्ता रोको केला. ही सगळं संघर्ष तुम्हाला लढावं लागलंय कित्येकदा. म्हणजे ह्यांच्याकडून कसलाही फायदा जनतेला झालेला नाही, लोकाला झालेला नाही. मग ज्यांचा फायदाच नाही ती लोक कशासाठी चालवायचे, कशासाठी घ्यायचे? आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आज मला एवढी
तुम्ही ही आशीर्वादाची ताकद एवढ्यासाठी द्यायला पाहिजे की कित्येकाच्या दवाखान्यासाठी मी काम करत, मी रात्री फोन बंद करत नाही हो. कधी कधी दारुड्याचा त्रास होतोय, पण त्रास झाला तर सुद्धा कधी वैतागून मी फोन बंद करत नाही. का? मी बंद केलो त्याच्या त्रासासाठी, त्यानं त्याची चूक आहे. आणि अचानक कुणाचा ऍक्सिडेंट झाला, कुणाचं भांडणं झालं, काही झालं, पोलीस स्टेशन आहे, कसलं संकट आहे, आणि माझा फोन बंद असला, वेळेला जर मी माझ्या नागरिकाच्या, माझ्या मित्राच्या साथीला नसत तर माझा फोन जाळायचा का, या भावनेनं अभय साळुंके काम करतो. आणि आता घाबरल्यात. होय हो, हा हो का, बालाजी बोल, लय जणाला फोन करण्यात आपल्या कार्यकर्त्याला, बघा मधल्या मध्ये म्हणून. मदिना बाहेर एक काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे साहेब, अभिमानानं सांगतो, तिथं कॉलेजमध्ये बसून बी बोलवलेल्यात, छोटू तिथं बसला, एक काही कार्यकर्त्यानं हो म्हणून आलं नाही, आम्हाला जमत नाही, आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून सांगून आले. आणि घाबरून 4 निवडणुका झाल्या, कधी कुणाला रुपया वाटाय नाहीत. आता म्हणलेल्यात पैशावर अभय साळुंकेला जिरतो, मतदान पैशावर विकत घेतो. मग कस करावं? आयडिया का करायचं, आपण धाराशिव जिल्ह्याचं बघायचं. तिथं राणादादानं रगड वाटली, ह्यांनी काही कुठून कुंदा खंदून कमिवलेले नाहीत, ऊसाचे सोयाबीनचे नाहीत, ह्यांच्याकडे पैसे कशाचे, तुमचे आमचे वरबडलेले. बिंदास घ्या. जसं राणादादाचे घेऊन लोकांनी 3.5 लाख मतांनी ओमराजेला निवडून दिलं, त्याच पद्धतीनं मला निवडून द्या. मला एवढा आनंद उलालाय साहेब, सगळ्या गावात मन थिनीच सांगलेल्यात. मी लोकांना कस करावं हो, मग पैसे वाटले, काही पैशाची चिंता करू नका, अडचणी येत हो, नाही नाही आम्ही सांभाळतो, मला लोड येऊ देणार, माझं मन भरून येऊ लागलंय. एवढं प्रेम देणारे लोक असताना ह्या लोकांना कधी लाज कशी वाटत नाही हो यांच्याशी गद्दारी करायला. साहेब मी तुम्हाला एक वचन देतो, मी आपल्याशी तर विषय ती स्वप्नाचाच नाही, ह्यांच्या सोबत सुद्धा चोरून मारून सुद्धा आयुष्यात गद्दारी करणार नाही सर. ह्या 3 तालुक्याच्या हद्दीमध्ये राजकारणातून कुणाकडून लुटून वरबडून 1 रुपया जिंदगीत कमी होणार नाही. मला काही करायचं झालं, अक्कल सुचली, तुम्ही मार्गदर्शन केलं, एखादा काम धंदा टाकलो, ते माझ्या धंद्यातून 2 रुपये कमिले, काहीतरी करावं बी लागेल की लेकर बाळासाठी. पण राजकारण हा पैसे कमवायचा धंदा नाही, हे तत्व उराशी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी दिलेलं, आपण दिलेलं तत्व उराशी बाळगून साहेब स्टँडर्ड, या एक गंभीर, मला ही सगळी संधी गांभीर्याने घ्यायची आहे, मला ही विनोदात घ्यायची नाही. ह्याचं महत्व मला माहिती आहे, आणि ते महत्व जाणून अत्यंत सचोटीने येणाऱ्या 5 वर्षात तुमच्या प्रत्येक, त्यांनी सगळ्या निलंग्याच्या आजूबाजूचे 7 बारे नावावर करून घेतल्यात. मला कुणाचे 7 बारे नावावर करायचे नाहीत, मला जमीन कमवायची नाही, मला पैसे कमवायचे नाही, मला तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये एवढी जागा कमवायची. ती कमवण्याची, तुमच्यासाठी सेवा करण्याची, तुमच्या सेवेत आयुष्य व्यतीत करण्याची संधी मला द्या. मी साहेबाला, आदरणीय भैया साहेबाला साजेस, त्यांनी वारंवार शाबासकी द्यावी, तुम्ही वारंवार शाबासकी द्यावी. आशांवर गेल्यावर तुमच्या तोंडातून प्रत्येक चक्कर मध्ये एकदा का होईना माझं नाव निघावं, अशा पद्धतीचं वागून दाखवायची मी हमी देतो. बाकी कितीही बोलून उपयोग नाही, आपल्याला आदरणीय साहेबाचं ऐकायचंय. फक्त माझा तुम्हाला भरोसा पक्का पटलाय का नाही सांगा. सगळेच हात वर करावते. साहेब भरोसा पटलाय, आणि मी यांचा भरोसा आयुष्यात तोडणार आहे साहेब. अत्यंत गांभीर्यपूर्वक कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीनं आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य काम करून दाखवीन. आणि जसं काळगे साहेबांना आल्या लगेच आम्हाला फंड द्यायला चालू केल्यात, आम्ही
तुम्हाला सांगतो 3 तालुकाध्यक्षानं आणि मी नेऊन यादी दिली, भैयासाहेबाच्या कानावर घातलं, साहेबांना कसं काय काही विचारले, लगेच सह्या मारली. आणि ही लोक आधी हिशोब 5%, 10%, 15%, असले धंदे जसं खासदार साहेबांना विचारले सुद्धा नाहीत तसंच ही पठ्ठ्या सुद्धा वागाल. आणि एक मी आभार मानतो इथं साहेब, आपल्या समोर एक गोष्ट कबूल म्हणजे नमूद करणं आवश्यक आहे. म्हणजे सगळे आता आदरणीय दिलीप भाऊ असतील, आदरणीय भगवानराव पाटील असतील, हाकीम बावडीवाले राष्ट्रवादीचे जीव तोडून पडले आहेत साहेब. आपले शिवसेनेचे तालुका भागवतराव वंगे, मुकेश सुडे, बालाजी भाऊ कारभारी, भगवान दादा, अजित बेळकोने, आपले गायकवाड साहेब, आपले मालबाजी आता त्यांनी सहकारात एंट्री केलेली आहे पतसंस्था करून, असे मालबाई सुद्धा, सोनू भैया आणि आपलं आदरणीय आबासाहेब काकांचा आशीर्वाद आता आहेच. भूपनीकर साहेब, त्यांचे चिरंजीव आपले आदरणीय विजयकुमार पाटील साहेबांनी त्या ठिकाणी एक खंबीर भूमिका गेल्या काही वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या हितासाठी घेतलेली आहे. बालाजी बोबडे आहेत, आज प्रवेश केलेले आमचे नेते आहेत, अनंतराव पाटील आहेत, अविनाश दादा लिम्मन महाराजांनी अत्यंत मोकळ्या मनानं आशीर्वाद दिला. बेंजरगे ताईने सुद्धा तसाच मोकळेपणानं आशीर्वाद दिला. आपले अविनाश दादा पूर्ण वेळ फिरतायत. काल खासदार सागर खंडरे साहेब आले, 3 तालुक्यात अनेक घरोघर जाऊन ते खासदार साहेबांनी भेटी दिल्या. रात्री आम्ही साकोळला, काय सभा मला सांगा, उग त्या गाडीवर ईश्वर खंडरे साहेबांना गाडी दिल्यात, त्या गाडीवर फिरून त्यांनी निवडून आल्यात. लय भारी गाडी आहे. आणि तीच गाडी त्यांचे चिरंजीव सागर खंडरे, त्याच गाडीवर ती खासदार झाली आणि ती गाडी मला दिल्यात. काय होय, आपलं नंबर लागणार आहे. आणि हरिभाऊ सगळे एवढं वेळ देऊन पूर्ण, राजकुमार सस्तापुरे आपल्या पक्षाचे किंवा आघाडीत नसताना सुद्धा चळवळीतला अभय गड्या म्हणून सोबत, अजित नाना तर उमेदवारी डिक्लेअर झालेल्या क्षणापासून काय एक क्षणभर त्यांनी गिला शिकवा काही न ठेवता विचार का, अंबादास भाऊ एक विना शर्त डायरेक्ट काँग्रेसमध्ये, भास्कर सलगंटे माजी पंचायत समिती सदस्य प्रवेश, पंकज दादानं मामाची भूमिका घेतल्यात माझ्या, आंबुलगे साहेबानं, मिथुननी, वैजनाथ लुल्ले सावकारचा पंप सध्या माझ्यासाठीच आहे, पेट्रोल डिझेल सोडून चहा पाण्यासहित. मोदकर आबा तळमळीनं पडलेल्यात, आपल्या अमरांना मुरके पडलेल्यात, जावेदबाई पायात भिंगरी लावल्यात, धनाजी चांदोरेनं, नारायणराव सोमवंशीनं, दत्ताजी देशमुख काकानं, मालोजी हनुमंते, काय जबरदस्त कार्यक्रम साहेब कवठाळमध्ये घेतला, जीव तोडून कामाला लागलेत. बबनराव जाधव उदगीर सोडून येत आहेत, भगवानराव गायकवाड येत आहेत, आमचे जळकोटे मामा आहेत. आता ती भगवान दादा म्हटल्यावर जळकोटे मामा राहणारच, त्याचा काही विषय नाही. भगवान घेतलं की म्हणजे. आणि सगळ्यामध्ये हमीदबाई सगळं नियोजन, अरे खरंच परफेक्ट माणूस नियोजनाला. मला आपण सगळ्यासाठी उद्या. आणि रामभाऊ कधी स्टेजवर न येता खाली बसून आपापलं नियोजन, खाली बसले तरी एवढी उंच स्टेजच्या वर. काशनाथ मानकरी सावकार असतील, पतंगी असतील, कुमार पाटील काटळकर बाजी पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांनी सुद्धा बिनधास्तपणे प्रवेश काल केला. रणजित आबा कांबळे, त्या सगळ्यांनी म्हणजे सगळ्या मतदारसंघानं हे सगळं. आणि मला गपचूप मध्ये आणून पैसे देऊ लागल्यात. काय सगळे ज्याला जसं घडेल तसं. मी बी ती प्रसाद समजून घेऊ लागला, कुणाला नाही म्हणणं गेला. काय म्हणजे तुम्हालाही संदेश आहे काय, द्या दुयांगी उजळून द्या. मी व्यवस्थित वागून तालुक्यासाठी प्रत्येकाला अभिमान वाटेल असं करून दाखवतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, अत्यंत गांभीर्यपूर्वक कन्स्ट्रक्टिव्ह रचनात्मक पद्धतीनं आज आदरणीय साहेबाच्या मार्गदर्शनाखाली मला ठोस काम येणाऱ्या काळात करून दाखवायचे. तुमच्या सगळ्याची शाबासकी कमवायची आहे. कृपया असेच आशीर्वाद राहू द्या, प्रेम राहू द्या. त्यांच्या पैशाला, भूलताबाला, धमकीला भिवू नका. आणि तुम्हाला जर कुणाच्या केसाला बी धक्का लागला, लक्षात ठेवा, मी लाईन दुरीत जरी असलो तरी छत्रपती श्री शिवरायाच्या संस्कारात वाढलेला आहे. जशास तसं उत्तर देणंही मला कळतंय.
त्याच्यामुळं कुणी कधीच घाबरायची गरज नाही. हा अभय तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पाठीशी आहे. कधीच मैदान सोडणार नाही. 18 पगड जाती धर्मातल्या प्रत्येकाच्या हितासाठी, प्रत्येकाच्या संरक्षणासाठी जबाबदारी ह्या अभय साळुंकेनं पत्करली आहे. निवडणुकीचं काही हो, मरेच तर मी तुमच्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. एकदा सर्वांनी हात वर करून सांगायचंय साहेबांना की यावेळेस आमदार आपल्याला कुणाला करायचंय, यावेळेस आमदार आपल्याला कुणाला करायचंय, साहेबांचे. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके खासदार सन्माननीय डॉक्टर शिवाजी काळगे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. निलंगा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्तानं अभयदादाच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या वलांडी येथील या सभेचे अध्यक्ष असलेले आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, इथं उपस्थित असलेले वलांडी येथील माजी आमदार धर्माजी सोनकवडे साहेब, ज्यांच्या प्रचारार्थ आपण इथं जमलो आहोत ते अभय साळुंकेजी, भगवानराव पाटील सेलुकरजी, गोविंदराव बोपलकरजी, विजयकुमार पाटील साहेब, दिलीपराव पाटील नागराळकरजी, बालाजी बोबडे साहेब, हमीदभाई अविनाशजी रेशमे, हरिभाऊ सगरे, अजितजी माने, जावेद तांबोळीजी, राम भगरे, सोनू डगवाले, सुरेंद्र आंबुलगे, अंबादासजी जाधव, मुकेश सुडे, अमर मुरके, अजितजी बेळकुणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, वलांडी परिसरातील सर्व मतदार बंधू भगिनींनो, तुम्हाला माहिती आहे येत्या 20 तारखेला आपणाला विधानसभेसाठी मतदान करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये या मतदानानंतर 23 तारखे दिवशी निकाल आहे. हे मतदान करताना तुम्हा आम्हा सगळ्यांना मतदान विचारपूर्वक करायचं आहे, कारण आपल्या मतदानावर पुढलं सरकार ठरणार आहे. मागच्या 10 वर्षामध्ये जे सरकार 7.5 वर्ष आपल्या सगळ्याच्या मानगुटीवर बसलेलं आहे, त्या सरकारला आता जागा दाखवण्याची ही वेळ आलेली आहे. ज्या पद्धतीनं 7.5 वर्षापासून हे सरकार कारभार करतंय, हा कारभार तुम्हा आम्हा सगळ्यांना देशोधडीला लावण्याचं काम हे सातत्यानं करत आलेलं आहे. या मागच्या 10 वर्षामध्ये 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार होतं. दुर्दैवाने त्यातले 2-2.25 वर्ष आपण करोनासारख्या महामारीला समोर गेलो आणि सरकारची सगळी एनर्जी ही या महामारीला समोर जाण्यामध्ये, लढण्यामध्ये आपणाला घालवावी लागली. आदरणीय भैयासाहेब त्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री असल्यामुळं आपल्या लातूर परिसरातील, लातूर जिल्ह्यातील सगळ्या सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना एक चांगल्या पद्धतीची सेवा, आरोग्य सेवा आपल्या सगळ्यांना मिळाली. आपणाला हे विसरून चालणार नाही. जर अमित भैया नसते आरोग्य मंत्री म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री, तर नक्कीच लातूर जिल्ह्याला याच्यापेक्षा खूप जास्त भोगावं लागलं असतं कदाचित. वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं काम आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये करोनाच्या काळामध्ये झालं.
या सरकारच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादनासारखी मोहीम राबवली गेली. व्यावसायिकांना संरक्षण देण्याचं काम या सरकारनं केलं होतं. मराठी भाषा अनिवार्य शाळांमध्ये केली गेली. महाराष्ट्रामध्ये त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये बरेच उद्योगधंदे आणण्याचे प्रयत्न केले गेले. पण दुर्दैवानं उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून हे दुसरं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं आणि जे उद्योगधंदे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी इथं आणण्याचे प्रयत्न केले होते ते सगळे उद्योगधंदे गुजरातला पाठवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नाला आपणाला योग्य असा न्याय देण्यासाठी म्हणून येत्या निवडणुकीमध्ये आपणाला महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे. शेतीमालाला भाव हा तर सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. 4,892 रुपये सोयाबीनचा रेट असताना MSP असताना आज आपणाला 3600, 3800, 4,000 या रेटनं सोयाबीन विकायची वेळ आहे. 1,500 रुपये लाडक्या बहिणीला देऊन प्रत्येक क्विंटल मागे 1,000 रुपये MSP पेक्षा सुद्धा कमी देण्याचं पाप हे सरकार करत आलेलं आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींनी सुद्धा या पापाचा धडा आपल्याला शिकवण्यासाठी आता सज्ज व्हायचं आहे. आम्हा सगळ्यांना माहिती आहे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं काम करत आले आहे त्यामुळे एक सुसंस्कृत राजकारण लातूर जिल्ह्यामध्ये आपण पाहतो. कधी जातीय सलोखा ढळू दिला गेला नाही. आदरणीय अमित भैयाच्या माध्यमातून असेल, आदरणीय धीरज भैयांच्या माध्यमातून असेल, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून असेल, जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं सर्वसामान्य गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून आम्ही सर्वजण काम करत आहोत. हे काम करत असताना आपणाला बऱ्याच गोष्टीसाठी काम करायचं आहे. येत्या काळामध्ये जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर नक्कीच आपणाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करायचं आहे, आपणाला विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करायचं आहे, आपणाला बेरोजगारांच्या प्रश्नावर काम करायचं आहे. लातूर, निलंगा, देवणी, शिरोआनंदपाळ, उदगीर या सगळ्या परिसरामध्ये MIDCचा कसा आपणाला जास्तीत जास्त कारखाने उद्योग कसे आणता येतील याचा प्रयत्न करायचा आहे. रेल्वेचं जाळं सक्षम करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. दळणवळणाच्या सोयी वाढवण्याच्या दृष्टीनं, अंतर्गत रस्ते सुधारण्याच्या दृष्टीनं, इरिगेशन वाढवण्याच्या दृष्टीनं आपणाला यापुढे सुद्धा अजून प्रयत्न करायचे आहेत. हे सर्व करण्यासाठी तुम्ही तुमचे आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठीशी, अभयदादा साळुंकेच्या पाठीशी उभे करावेत अशी कळकळीची विनंती मी तुम्हा सगळ्यांना करणार आहे. येत्या 20 तारखेला आपण 1 नंबरच्या नावासमोर, हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने अभयदादाला विजयी करावं एवढं कळकळीचं आव्हान आपणा सर्वांना या निमित्तानं करतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या भागातील जनतेने आता ठरवलेलं आहे की काही झालं तरी अभयदादांना आमदार करून हा भाग पुन्हा एकदा दिलीपराव साहेबांच्या पाठीमागं खंबीर आहे हे सिद्ध करून दाखवायचं आहे. त्यामुळं अधिक न वेळ घेता तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण या विराट जनसमुदायाला संबोधित करावं. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ही भव्य अशी जाहीर सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आपली उपस्थिती, आपला उत्साह
आपला पाठिंबा पाहिल्याच्या नंतर येणाऱ्या 20 तारखेचं मतदान आणि येणाऱ्या 23 तारखेचा निकाल या मतदारसंघामधून अभय साळुंके हे प्रचंड मताने विजयी होणार याचं चित्र मला या ठिकाणी दिसून येत आहे. आता ज्यांचं मार्गदर्शन झालं ते आपले लाडके खासदार सन्माननीय डॉक्टर शिवाजीरावजी काळगे, आपले उमेदवार श्री अभयसिंह साळुंके, सन्माननीय आबासाहेब पाटील, माजी आमदार धर्माजी सोनकवडे साहेब, सन्माननीय संभाजीराव पाटील साहेब, शिरोळ आनंद पाळकर, नावात साम्य असलं तरी कर्तृत्वामध्ये फार फरक आहे. तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री अमरजी मुरके, शिवसेनेचे श्री हरिभाऊ सगरे, श्री राजकुमार सस्तापुरेजी, श्री अजित बेळकोणेजी, श्री भागवत वंगेजी, श्री अंबादास जाधवजी, श्री मुकेश सुडेजी, श्री सुरेंद्र अंबुलगेजी, श्री अजित मानेजी, श्री विजयकुमार पाटीलजी, श्री दिलीपराव पाटील नागराळकरजी, श्री हमीद शेखजी, मधुकरराव पाटीलजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, खरं म्हणजे एक मोठी यादी या ठिकाणी आहे. या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन करते ते सोनू डगवालेजी, गोविंदराव बोपणीकरजी, भगवान पाटीलजी, विजयनगरकर, अविनाश रेशमेजी, भगवत नाव घेतलं, मुकेश सुडेजी, बालाजी बोबडेजी, वैजनाथ लुल्ले, अनंतराव पाटील, श्री हरिराम कुलकर्णीजी, सर्वच रामभाऊ, सर्वच मान्यवर, वलांडीचा आणि वलांडी परिसरातील व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित मित्रांनो, महाराष्ट्रासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. दर 5 वर्षाला विधानसभेच्या निवडणुका होत असतात, नाही असं नाही आपल्यासाठी, पण यावेळेसचं मतदान अत्यंत जबाबदारीने आपल्याला करायचं आहे. जे लोक आज सत्तेमध्ये आहेत त्या लोकांनी या महाराष्ट्राचं खूप वाटोळं केलंय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं वाटोळं केलंय, महाराष्ट्राच्या कामगारांचं वाटोळं केलंय, महाराष्ट्राचे उद्योग धंदे व्यवसाय मोठे मोठे जे मुंबई पुणे नाशिक कोकणामध्ये उभे राहू पाहत होते ते सगळे गुजरातला निघून गेलेले आहेत. दिल्ली ही राजकीय दृष्ट्या या देशाची राजधानी आहे, पण महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्वात जास्त टॅक्स, तो सेल टॅक्स किंवा ज्याला जीएसटीचा टॅक्स म्हणतो किंवा इन्कम टॅक्स म्हणतो आपण, हा महाराष्ट्रातून आणि त्यातल्या त्यात मुंबई पुणे नाशिक या 3 शहरातनं या देशाला आपण देत असतो. पण त्याच्या बदल्यामध्ये मात्र केंद्रामधली बसलेलं जे सरकार आहे ते सरकार महाराष्ट्र विरोधी आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बॅरिस्टर अंतुले, विलासराव देशमुख, शरदचंद्र पवार साहेब यांनी घडवलेला उभा केलेला महाराष्ट्र हा मोडून तोडून काढून काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या मध्ये त्यांच्या हातामध्ये देण्याचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये, आणि मधला कार्यकाल जर सोडला तर पूर्वीची 5 वर्ष या लोकांनी या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची पिळवणूक केली आहे, त्यांची लूट केली आहे, त्यांना बेजार करून सोडलंय. हे सरकार बदलल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचं नाही. याच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. हा बदल घडवून आणायचा आहे आणि ह्या बदलाची सुरुवात आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच तालुक्याचे सुपुत्र किंवा या मतदारसंघाचे सुपुत्र डॉक्टर काळगेंना आपण खासदार केलं
आणि आता इथली गुंडगिरी संपवण्याच्यासाठी, इथली दहशत संपवण्याच्यासाठी, इथला भ्रष्टाचार संपवण्याच्यासाठी अभयदादा साळुंकेला आपल्याला तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला शपथबद्ध या ठिकाणी व्हायचंय. हा रामबाण उपाय आहे हा. ह्याच्याशिवाय इथली लागलेली ही कीड राजकारणाची ही दुरुस्त होणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज इथं येत असताना 2 सभा या विधानसभा मतदारसंघात देत असताना याला जोडून जागृती कारखान्याचं मुळी टाकण्याचा कार्यक्रम सुद्धा आज आम्ही सकाळी या शुभ मुहूर्तावरती या ठिकाणी करूनच मी इथं या ठिकाणी आलेलो आहे. या परिसरातला शेतकऱ्याचं सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून 12 वर्षापूर्वी आपण हा कारखाना सुरू केला. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की हा खाजगी कारखाना जरी असला तरी महाराष्ट्र, विदर्भातला आणि जिल्ह्यातला सर्वात अधिक भाव देणारा कारखाना म्हणून हा तुमचा जागृती कारखाना या ठिकाणी काम करतोय. पण काही लोकांना त्याचा त्रास होतोय, काही लोकांच्या पोटामध्ये दुखतंय. या जिल्ह्याची जिल्हा मध्यवर्ती बँक, ज्याचे संचालक आमचे दिलीपराव पाटील आणि इतर मान्यवर आणि माजी संचालक व्यासपीठावरती बसलेले आहेत. विजयकुमार पाटील साहेब या बँकेचे चेअरमन राहिलेले आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये 1 नंबरची बँक ही लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये गेली 40 वर्ष काम करते आहे. त्या बँकेचा संचालक म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय. कुठेही 5 लाखाचं कर्ज 0 व्याजदराने म्हणजे बिनव्याजी अशा प्रकारचं व्याज कर्ज शेतकऱ्याला दिलं जात नाही. ही तुमची लातूरची बँक ही एकमेव बँक महाराष्ट्रामध्ये आहे. या बँकेचं ऑडिट केंद्र सरकारचं अर्थ खात्याच्या हाताखाली काम करणारं नाबार्ड यांच्यातर्फे दरवर्षी, आता पुढच्या 15 दिवसात ते आणखीन ऑडिटला या ठिकाणी येणार आहेत. दरवर्षी ऑडिट होतं आणि ते ऑडिट 2-3 दिवसाचं नसतं. तब्बल 1 महिना त्यांची टीम लातूर जिल्ह्यामध्ये थांबून हेड ऑफिस असेल, ब्रँचेस असतील, ज्या पतसंस्थाला कर्ज दिलं त्याची तपासणी असेल, कारखानदारीची तपासणी असेल, गेली 18 वर्षापेक्षा अधिक काळ किंबहुना या 40 वर्षामध्ये जर सुरुवातीचे 2-3 वर्ष जर सोडले तर या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाबार्ड कडनं ऑडिट वर्ग अ म्हणजे 1 नंबरचं ऑडिट मिळत आहे. पण तुमच्या इथल्या या भाजपच्या आमदाराला आणि लवकरच माजी आमदार होणाऱ्या व्यक्तीला हे सहन होत नाही. पत्रकार परिषद घेऊन या बँकेची कारभाराची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी याच मंडळींनी मुंबईमध्ये या ठिकाणी केलेली होती. तुम्हाला आठवत असेल ती क्लिप तुम्ही पाहिली असेल. जागृती कारखान्यावरती खोटे आरोप करून तिथं काहीतरी शेतकऱ्याची फसवणूक झाली या प्रकारचे सुद्धा आरोप करून त्यांनी या लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना दुसऱ्याचं भलं झालेलं, दुसरं कोणीतरी चांगलं या भागामध्ये करतंय म्हणून आलेलं, ते स्वतःही काही करत नाहीत आणि दुसऱ्याने केलेलं सुद्धा त्यांना चालत नाही. अशा प्रकारची दुष्ट प्रवृत्ती ठेवून ही माणसं या भागामध्ये काम करतायत. अशा माणसाला आता घरी बसवायची वेळ ही उद्याच्या 20 तारखेच्या मतदानामधनं तुम्हाला द्यायची. मला याची कल्पना आहे की आमच्या अनेक मित्रांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती. ते सगळेच पात्र आणि योग्य अशा पद्धतीचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे आहेत. काँग्रेस पक्षासमोर सुद्धा पेच पडला की यापैकी निवडावं कुणाला. एकाहून एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते होते, उच्च विद्या विभूषित सुद्धा कार्यकर्ते होते. केंद्राने सर्वे केला आणि केंद्राच्या लक्षात आलं की सगळी माणसं चांगली आहेत, त्या सगळ्याला तर काही आपण एकाच वेळी अशा प्रकारची उमेदवारी देऊ शकत नाहीत. पण सामान्य माणसाला जर न्याय द्यायचा असेल तर सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला अभय साळुंके यांनाच या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे. हा माणूस पेरणी पण जाणतो आणि हा माणूस गरज पडल्यास हातात रुमणं कसं घ्यावं हे सुद्धा ह्या माणसाला माहिती आहे. समोरच्याला जी भाषा कळेल त्या भाषेत बोलणारा हा अभय आहे. याच्या नावातच अभय आहे, त्याला कसलंही भय नाही. अशा प्रकारचा निर्भय
हा कार्यकर्ता या ठिकाणी आम्ही उमेदवार म्हणून आमच्या पक्षाने दिलेला आहे, राहुलजी गांधींनी दिलेलं आहे, खरगे साहेबांनी दिलेलं आहे, प्रदेशाध्यक्ष पटोले साहेबांनी दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या कामामध्ये आपले खासदार आणि आपले आवडते नेते अमित भैया यांचेही प्रयत्न या सगळ्या कामाला आलेले आहेत. मी त्या ज्या मित्रांना पक्ष उमेदवारी देऊ शकला नाही त्याच्याबद्दल मी त्या सर्वांची माफी मागतो. पण तुम्ही केलेले कष्ट तुम्ही बघितलं असेल. एकही माणूस ज्यांनी मागितलंय आणि जे अभय बरोबर होते चळवळीमध्ये ते बहुतांश सगळे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्या सर्वांनी भाषण करून अभयदादाला मतदान करा अशा प्रकारचंच एक आपल्या समोर अपील त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून ही भूमिका घेऊन तुम्हाला या ठिकाणी जावं लागणार आहे. आम्हाला जर काही चांगला विकास करायचा असेल तर आमच्या खासदार साहेबांच्या अमित भैयाच्या विचाराचा माणूस तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिला पाहिजे. अभय हा सर्वसामान्य माणसातला आहे. जरांगे पाटील जसं म्हणतात ना की रिझर्वेशन कुणाला पाहिजे, कोणत्या मराठ्याला, तर गरजवंत मराठ्याला पाहिजे. अभयचा आमदार होणं या मतदारसंघाची गरज आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला आता कोणाच्या वाड्यावर भेटायला जायची गरज नाही. तुमचा फोन गेला तर तुमच्या घरी स्वतःहून येणारा हा आमदार आहे, तुमच्या ढाळजमध्ये बसणारा हा आमदार आहे, तुमच्या सतरंजीवर फाटका सतरंजीवर बसणारा हा आमदार आहे, तुमच्या पानाच्या टपरीवरती तो येऊन सहज उपलब्ध होणारा अशा प्रकारचा हा आमदार आहे. निलंग्याला असल्याच आमदाराची गरज आहे कारण हा चळवळीचा तालुका आहे. आणि म्हणून हे सगळं काम अभयला तुम्ही सर्वांनी मदत केली पाहिजे. काही काळजी करू नका. निवडून यायला पैसे लागत नाहीत, निवडून यायला आशीर्वाद लागतो. तो तुमचा आशीर्वाद या अभयच्या पाठीशी राहायला पाहिजे. एवढंच खरं म्हणजे या निमित्तानं मला आपल्याला सर्वांना सांगायचं. ते हे अभय आता दिलेलंच आहे तुम्हाला. याला सांभाळा, याला मोठं करा. हा पुढे जाऊ शकणार आहे. हा विधानसभा गाजवून सोडणारा असा कार्यकर्ता आहे. आणि हे खरं म्हणजे योगायोग खूप चांगला आहे. हे आपण बदललं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. नुसतं नावं ठेवून चालणार नाही. हे सगळं जर दुरुस्त करायचं असेल तर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे हे रामबाण औषध आहे. गरज पडलं तर ऑपरेशन सुद्धा करू शकतो. अशा प्रकारचा हा डॉक्टरच एक प्रकारचा सामाजिक आहे. याला आशीर्वाद आपण द्यावा. आणि हे आशीर्वाद मागण्यासाठी आणि याला पाठिंबा देण्यासाठी आपल्याला विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. एक मॉडेल आपण अशा प्रकारचा मतदारसंघ या भागात निर्माण करूया. इथल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, इथल्या शेतकऱ्याचं जीवनमान उंचावलं पाहिजे, इथल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या ज्या आम्ही लातूरमध्ये केलेल्या आहेत, ग्रामीणमध्ये शहरामध्ये असेल, ते सगळ्या योजना किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक आपल्याला या निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी करायचं आहे. आणि इथल्या ह्या तिन्ही तालुक्याचं जीवनमान उंचवायचं आहे. पण हे करायचं असेल तर अभयशिवाय दुसरा पर्याय नाही, दुसरा काही विचार करायचा नाही. यंत्रणा गावापर्यंत आली का नाही ह्याचा विचार करू नका. पोस्टर गावामध्ये आलं का नाही ह्याचा विचार करू नका. गल्ली गल्लीमध्ये वार्डामध्ये बूथवरती जाऊन माता भगिनींना विनंती करा की आम्हाला आता हे सगळं बदलायचंय. आम्हाला आता नवीन पहाट बघायची, आम्हाला नवीन स्वातंत्र्य बघायचंय. या जुलमी राजवटीतनं बाहेर पडायचं असेल तर हा बदल हा निलंगा मतदारसंघामध्ये आवश्यक आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणजे अभय साळुंखे आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या भ्रष्टाचाराला, ह्या सगळ्या अरेरावीला, ह्या गुंडगिरीला भेद देण्याचं काम, जसा एक मोठा भाला असतो त्या भाल्याला एक पाता असतं आणि ते पातं लक्ष वेधून अशा प्रकारची गुंडगिरी आणि हे संपत असतं. पण तो भाला एकटा फारसं काही करू शकत नाही. त्याच्या पाठीमागे जी काठी असते लांबकी, ती काठीची ताकद म्हणजे ही जनतेची ताकद आहे. त्याच्या पाठीमागं, भाल्याच्या पाठीमागं काठी बनून आपण उभं राहा. आणि मग बघा हा कशा पद्धतीनं हा आमचा तरुण मित्र या भागाचं परिवर्तन करतोय. आणि ज्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेमध्ये बोलण्याचं आणि सांगण्याचं दारिष्ट्य हे अभयमध्ये आहे. तुमचा आशीर्वाद अभयच्या पाठीशी असावा. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला हाताच्या पंजासमोरचं बटन नीट वाचून बघा, नीट काळजीपूर्वक बघा. आणि ते बटन दाबून अधिकात अधिक जर आपण त्याला मतदान केलं तर इथल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल, इथल्या अल्पसंख्याकांना न्याय मिळेल, इथल्या माता भगिनींना न्याय मिळेल, इथल्या युवकांना न्याय मिळेल. आणि हे सगळं काम एकट्या काँग्रेसने करायचं असं नव्हे,
तर शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा कामाला लागलेले आहेत. त्या सर्वांनी सुद्धा आशीर्वादाने मदत केली पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे, काय काय झालं हे मी सांगत नाही. कशा प्रकारची राजवट झाली, कशा प्रकारचं भ्रष्ट सरकार त्या ठिकाणी काम करतंय. आणि म्हणून तर या सगळ्या गोष्टी आहेत. जाहीरनामा तुम्हाला माहिती आहे, पुढच्या भाषणामध्ये आपण सांगू. कारण आता इथून शिरूर आनंद पाळला सुद्धा एक सभा आहे, त्या ठिकाणी जायचंय. पुढे मी येणार आहे. आणि म्हणून मी एवढंच फक्त म्हणेन की अभयच्या सगळ्या कामाची गॅरंटी दिलीप देशमुख या ठिकाणी घेईल. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला जे काही लागणार आहे ते सगळं विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला पुरवू, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या प्रचंड जनसमुदायाला खास करून युवकांना मी या ठिकाणी अपील करू इच्छितो की ही तुमची जबाबदारी आहे. अभयमध्ये मी तुम्हाला पाहतोय आणि तुमच्यामध्ये मी अभयला पाहतोय. एवढंच या निमित्तानं बोलतो, माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. MS मीडिया टीवी, सच सबसे आगे.